नागपूरमध्ये गोरी ब्युटी क्रीमबाबत धक्कादायक माहिती समोर येते। अन्न आणि औषध प्रशासनाच्या तपासणीमध्ये या क्रीममध्ये विषारी पारा आणि शिसे आढळलेले आहेत। पारा आणि शिशांचं प्रमाण निर्धारित मर्यादेपेक्षा अधिक प्रमाणामध्ये आढळल्याचं समोर येत आहे। त्यामुळे या उत्पादनाची खरेदी, विक्री, वितरण आणि वापर तातडीने बंद करण्याचे आदेश देण्यात आले आहेत। एप्रिलमध्ये कामठी आणि इतवारी भागातून जप्त केलेल्या नमुन्यांच्या तपासणीनंतर हा अहवाल समोर आला। आणि याविषयी अधिकची माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी जितेंद्र शिंगाडे आपल्या सोबत आहेत। जितेंद्र, नेमका काय हा प्रकार आहे? आपल्याला माहिती आहे की गोरी ब्युटी क्रीम हे एक पाकिस्तानचं उत्पादन आहे आणि या विरोधात जे आहे ते नागपुरात मे महिन्यामध्ये कारवाई करण्यात आलेली होती। नागपूरच्या अन्न व औषधी विभागाच्या वतीने काही ठिकाणी म्हणजे नागपूरच्या इतवारी आणि कामठी तालुक्यामध्ये काही दुकानांमध्ये हे क्रीम सापडली होती। त्यानंतर तपासणीसाठी पाठवण्यात आलेलं होतं आणि या क्रीममुळे गोरेपणाचं स्वप्न दाखवण्यात येत असल्याचंही त्या जाहिरातीद्वारे प्रसिद्ध करण्यात आलेलं होतं। त्यानंतर हे जे जप्त केलेले नमुने होते हे प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवण्यात आलेले होते आणि आता त्याचा अहवाल आलेला आहे। त्यामध्ये क्रीममध्ये विषारी जड धातू जो असतो पारा आणि शिसे हे निर्यादित मर्यादेपेक्षा जास्त प्रमाणात आढळल्याची नोंद करण्यात आलेली आहे। त्यामुळे आता हे उत्पादन खरेदी, विक्री आणि वितरण यावर बंदी करण्याचे आदेश जे आहेत ते एसबीआयने दिलेले आहेत। त्याचबरोबर आता इतर कुठे हे उत्पादनं असतील तर त्या ठिकाणीही जप्तीची मोहीम राबवण्यात जाणार असल्याची माहिती अन्न व औषध प्रशासन विभागाने दिलेली आहे। जी नक्कीच जितेंद्र, नेमकी काय आता कारवाई केली जाते हे बघणं अत्यंत महत्त्वाचं असेल। धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।